using digital multimeter. So for now आपण आता theoretical calculation ला हे करू. Experiment states that to find out the value of resistor with the help of color code. त्याला दोन पोर्शन्स आहे, दोन पार्ट आहे. फर्स्ट पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला theoretical calculation असणार आहे. With the help of color band you have to calculate the resistors value and with the help of digital multimeter. ठीक आहे. सो फर्स्ट सेशन मध्ये आपण काय करू, theoretical calculations करूया. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला मेन रिक्वायरमेंट काय आहे की व्हॉट इज मीन बाय रेजिस्टर कसा दिसतो बघितलं असेल बऱ्याच मुलांनी. सर्किटमध्ये वेगवेगळे छोटे छोटे जे पीसीबीज असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यावर काय असतात, नंबर ऑफ कलर बँड्स असतात. म्हणजे तुम्हाला इथे बँड्स दिसत आहेत डायग्राम मध्ये. फर्स्ट बँड, सेकंड बँड, थर्ड बँड, फोर्थ बँड, नंबर ऑफ बँड्स असतात. आणि एक सेपरेट बँड असतो त्याला म्हणतो आपण टॉलरन्स बँड. ठीक आहे. सो हे 5 बँड असतील, 3 बँड असतील, 4 बँड रेजिस्टर्स असतील, डिपेंड. त्याच्यानुसार तुम्हाला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायचे असतात. या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे एक चार्ट असतो. ह्या चार्ट तुम्हाला पाठ करायचा आहे. ह्या चार्टमध्ये काय, फर्स्ट कॉलम इज कन्सिस्ट ऑफ कलर, सेकंड इज फर्स्ट बँड. व्हॅल्यू ऑफ फर्स्ट बँड इज व्हेरीज फ्रॉम 1 2 3 4. सेकंड बँडची व्हॅल्यू काय होते, 0 1 2 3 4. लाईकवाईज मल्टिप्लायर मीन्स काय, त्याला पॉवर, रेस टू पॉवर काय अप्लाय करायचं, 10⁻�0, 10⁻�1 अँड टॉलरन्स बँड. नाउ टॉलरन्स इज ऍक्च्युअली ऑलवेज अवेलेबल फॉर गोल्ड, सिल्वर अँड नो कलर. फॉर गोल्ड इट हॅज टॉलरन्स ऑफ 5%, सिल्वर 10%, नो कलर मीन्स 20%. आता टॉलरन्स म्हणजे काय, इट इज द ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू. It is the acceptable value means what, 5% tolerance indicates what, we can consider 5% plus value or 5% minus value. ठीक आहे. म्हणजे माझ्याकडे जर 100 ओहमचा रेजिस्टर असेल, 100 ओहमच्या रेजिस्टर साठी मला जर व्हॅल्यू येत असेल 99.9 किंवा 98 ओहम, तर ती व्हॅल्यू ऍक्सेप्टेबल असेल जर इफ इट हॅज 5% टॉलरन्स और 10% टॉलरन्स डिपेंडिंग अपॉन दॅट. ठीक आहे. सो हा प्लस मीन्स 101 पण ओहम चालेल किंवा 99 ओहम पण चालणार आहे. सो हा टॉलरन्स आहे, दॅट इज द ऍक्सेप्टेबल व्हॅल्यू. ती जर आली तर तुमचा रेजिस्टर काय आहे, ओके कंडिशन मध्ये. सो टेस्टिंग मध्ये पण हा पुढचा पॉईंट असतो की हाऊ टू टेस्ट द ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह कंपोनंट. त्यामध्ये मग हा पॅसिव्ह कंपोनंट टेस्ट कसा केला जातो, बाय चेकिंग द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर युझिंग मल्टीमीटर. ठीक आहे. आता पहिलं थेरॉटिकल कॅल्क्युलेशन साठी तुम्हाला हा चार्ट लर्न करायचा असतो. काय दिसतं तुम्हाला, ब्लॅक, ब्राऊन, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट, गोल्ड, सिल्वर. ठीक आहे. आपल्याला इथपर्यंत महत्वाचं आहे, व्हाईट पर्यंत. सो व्हाईट पर्यंत प्रत्येकाचे जर इनिशियल्स कन्सिडर केले, BR, O, Y, GB, V, ग्रे, W. ठीक आहे. याला आपल्याला शॉर्टकट ट्रिक असते, लक्षात ठेवायची, नीट ऐका हा. BB रॉय. ठीक आहे. BROI मीन्स रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. ठीक आहे. BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. लक्षात आलं. कलर कोड कसे लक्षात ठेवायचे, परत एकदा रिपीट करते. B फॉर ब्लॅक, BROY मीन्स BB रॉय. G फॉर ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. लिहून ठेवा कुठेतरी, हे कायम तुम्हाला कामास येणार आहे. इव्हन सेकंड इयरला जरी आली रजिस्टरची व्हॅल्यू फाइंड आउट करायला लावली तर तुम्हाला हे नेसेसरी असणार आहे. सो BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. त्याच्यानुसार बी पासून स्टार्ट करायचं. नंबरिंग स्टार्ट होतं 0 पासून. नंबरिंग जे आहे दोन्ही यांचे सेम असतात, 0 to 9 आहेत व्हॅल्यूज. जे गोल्ड, सिल्वर, नो कलर आहे त्यांचा क्रम पण लक्षात ठेवायचा. त्यांची फक्त टॉलरन्स व्हॅल्यू आपण कन्सिडर करतो, दॅट इज 5%, 10% अँड 20%. ठीक आहे. आणि मल्टिप्लायर्स. आता हे कॅल्क्युलेट कसं करायचं, मॅम एकदा ते सांगा ना, बीबी रॉय काय? BB रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. BB ओके मॅम. रॉय, ग्रेट ब्रिटन, व्हेरी गुड वाईफ. लिहून ठेवा कुठेतरी. लिहिलं मॅम, थँक्यू आणि मॅम. 2 बी आहेत. बी मध्ये फर्स्ट बी लक्षात ठेवायचा ब्लॅक आणि सेकंड बी आहे ब्राऊन. ठीक आहे. येस तो पण मॅम. लक्षात ठेवायचा. आणि इकडे पण ग्रीन आणि ग्रे यामध्ये पण लक्षात ठेवायचं. पहिला ग्रीन येतो आणि नंतरचा जो जी आहे तो आहे ग्रेचा. आता व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट करायचं, आता तुम्हाला समजा एखादा रेजिस्टर दिला, प्रोव्हाइड समोर दाखवला, त्यामध्ये तुम्हाला हा 4 बँडचा रेजिस्टर आहे. या 4 बँड मध्ये काय दिसतंय
की 3 बँड क्लोजली प्लेस्ड आहे आणि एक बँड सेपरेट आहे. जेव्हा तुम्ही रेजिस्टर हातात घेता त्यामध्ये तुम्हाला त्याच वेळेस दिसतं की 3 बँड एकदम क्लोजली असतात आणि लास्ट बँड जो असतो तो सेपरेट असतो. तो नेहमीच असतो टॉलरन्स असतो. हा याचा कलर जो असतो तो आयदर गोल्ड असतो किंवा सिल्वर असतो. फर्स्ट 3 बँडमध्ये समजा अझ्युम केला मी डेटा, ठीक आहे. अझ्युम केला की तुमचा फर्स्ट बँड आहे. एक काम करा, नोटबुक तुमच्या सोबत राहू द्या. सगळ्यांनी नोटबुक ठेवायची सोबत, जेणेकरून मी जे सांगेल ते तुम्हाला टॅली करायचे, क्रॉस व्हेरीफाय करायचं, आन्सर कसं कॅल्क्युलेट करायचं ते. ठीक आहे. नोटबुक असेल, ज्यांच्याकडे असेल त्यांनी लगेच नोट डाऊन करा. फर्स्ट बँड अझ्युम करा. फर्स्ट बँड इज ऑफ रेड, सेकंड बँड इज ऑफ ब्लॅक अँड थर्ड बँड इज ऑफ ब्राऊन. रेड, ब्लॅक, ब्राऊन विथ टॉलरन्स बँड गोल्ड. टॉलरन्स बँड आहे गोल्ड. ठीक आहे. सो आता कॅल्क्युलेशन्स करायचे आहे. ठीक आहे. कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी पहिला फर्स्ट बँड काय सांगितला मी? रेड. रेड. ओके. रेड. सेकंड बँड काय सांगितला? ब्लॅक. 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 ओके. ब्लॅक. अँड थर्ड बँड? ब्राऊन. 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 ओके. आता हे फर्स्ट, सेकंड, थर्ड हे क्लिअर झालंय. तुमच्याकडे व्हॅल्यूज जे आहेत ते बघा आता. हां, चार्टमध्ये जायचं. फर्स्ट बँडचे रँकिंग काय? पहिला काय सांगितलं होता? रेड. रेडची व्हॅल्यू नोट डाऊन करा 2. रेडच्या पुढे लिहा 2. ठीक आहे. नंतर सेकंड काय होता? ब्लॅक. ब्लॅकची व्हॅल्यू 0. ती पुटअप करा. ठीक आहे. आणि नंतर अजून काय होता? ब्राऊन. ब्राऊनचा मल्टिप्लायर घ्यायचा. तो काय आहे? इथे दिसतोय 10. ठीक आहे. फर्स्ट बँड होता रेड, त्याची त्याच कॉलम मधली व्हॅल्यू जी होती ती घेतली आपण 2. सेकंड बँड होता ब्राऊन, त्याचं त्याच सेकंड ब्रँडचा जो कॉलम आहे, सेकंड बँडचा कॉलम आहे, त्यामधली व्हॅल्यू होती 1. आणि नंतर होता ब्लॅक. ब्लॅकचा मल्टिप्लायर घेतला थर्ड बँड. ठीक आहे. तो काय आलाय? सॉरी, ब्लॅक काय होती? सेकंड बँड होता आणि थर्ड बँड होता ब्राऊन. ब्राऊनची मल्टिप्लायर व्हॅल्यू घेतली 10. ठीक आहे. ती व्हॅल्यू आपण इकडे पुटअप करू. किती सांगितली? रेडची 2. ठीक आहे. ब्लॅकची 0. आणि ब्राऊनची काय आली? 10 to 1 मीन्स 10. ठीक आहे. तर मग आता व्हॅल्यू कशी घेणार? हा 2 ॲज इट इज लिहिणार मी आन्सर काढताना. तर मला रेजिस्टरची व्हॅल्यू ओहम मध्ये कॅल्क्युलेट करायची. युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. रेजिस्टन्स इज नथिंग बट यूज टू लिमिट द करंट. ठीक आहे. इट यूज अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट. त्याला पण आपण रेजिस्टन्स म्हणतो आणि तो मेजर्ड होतो ओहम मध्ये किंवा किलो ओहम मध्ये किंवा मेगा ओहम मध्ये. ठीक आहे. आता याची व्हॅल्यू काय? ओहम मध्ये की किलो ओहम मध्ये की मेगा ओहम, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. तर मी काय करणार? फर्स्ट बँडची व्हॅल्यू ॲज इट इज लिहिली. सेकंड बँडची व्हॅल्यू सुद्धा ॲज इट इज लिहिली. म्हणजे फर्स्ट 2 बँड जे आहेत, समजा 3 बँडचा असेल रेजिस्टर विथ टॉलरन्स बँड तुमचा सेपरेट आहे, पण 3 बँडचा असेल तर पहिल्या 2 बँडची व्हॅल्यू ॲज इट इज लिहायची. त्याला इंटू करायचं, म्हणजे मल्टिप्लाय बाय तुमचा जो काही मल्टिप्लायर असणार आहे. आन्सर किती आला? 20 × 10 200 ओहम. ठीक आहे. सो युनिट ऑफ रेजिस्टन्स इज ओहम. सो व्हॅल्यू किती आली तुमची? जो काही तुमच्याकडे रेजिस्टर अवेलेबल होता रेड, ब्लॅक, ब्राऊन वाला, त्याची व्हॅल्यू आली 200 ओहम. क्लिअर? समजतंय? पहिले 2 बँडची व्हॅल्यू मी 2 ॲज लिहिला इकडे. सेकंड बँडचा व्हॅल्यू होती 0, ती पुढे लिहिली, लगेच त्याच्या पुढे लिहायची. हां, तो झाला 20. आणि मल्टिप्लायरची जी व्हॅल्यू आहे 10 ती मल्टिप्लाय करायची. ठीक आहे. सो जे काय आन्सर येईल ते तुमचं असं रेजिस्टन्स 200 ओहम आला. ठीक आहे. याच मानाने दुसरे पण सॉल्व करायचे असले बघा ट्राय करून. नोटबुक घ्या समोर. फर्स्ट बँड घ्या. फर्स्ट बँड घ्यायचा ब्राऊन. ठीक आहे. सेकंड बँड घ्या ब्लॅक आणि थर्ड बँड घ्या रेड. चार्ट तुमच्याकडे आहे ब्राऊन, ब्लॅक, रेड. हां, सांगा मग व्हॅल्यू काय येईल ब्राऊनची?
वन 1 1. ब्लॅकची 0 आणि रेड 0 0 रेडची 2 2 2 येणार का मल्टिप्लाय घेतो आपण? 100 10 raised to 100 2 मॅम. हा 10⁻². लक्षात ठेवायचं पहिल्या दोन व्हॅल्यूची पहिले दोन कॉलम आणि तिसरा जो बँड असतो त्याचा तिसरा कॉलम कन्सिडर करायचा. हा ठीक आहे. तर पहिल्या दोन होता ब्राऊन ब्लॅक. ब्राऊनची व्हॅल्यू 1, ब्लॅकची व्हॅल्यू 0, रेडची व्हॅल्यू 10⁻². घेऊ आपण इकडे पुटअप करून. ब्राऊन होता 1, ब्लॅक होता 0 आणि रेड होता 10⁻². 10⁻². ठीक आहे. तर त्याचा आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. मी काय सांगितलं पहिले दोन जे बँड असतात त्यांच्या व्हॅल्यू सरळ लिहून घ्यायच्या. त्या काय होत्या 1 आणि 0. मी त्या पुटअप केल्या. त्याला इंटू थर्ड बँडचा काय मल्टिप्लायर तो काय आहे 10⁻². तो मल्टिप्लाय करायचा. 100 100. तो टोटल किती आन्सर आलं? 1000 ओहम 1000 ओहम. आता मला याला कन्वर्ट करायचंय किलो ओहम मध्ये. सो ऍक्च्युली हा किती आला मग 1 इंटू 10⁻² किती पॉवर येतो मग 1000 Two. मीन्स 10⁻1000 Three. means 10 raised to 3 कॉल 10⁻3. ठीक आहे. म्हणजे आता युनिट नुसार 10⁻³ मीन्स तुमचा असतो किलो ओहम. हा लक्षात ठेवायचं. 10⁻6 झाला. समजा मी इथे घेतला 10⁻6 घेतला तर तो येतो तुमचा मेगा ओहम. त्याला आपण या मानाने लिहितो एम ओहम असं लिहिता येतं. हा किलो ओहम. हा पुढे कसा लिहिणार आपण सिम्पली असाही लिहू शकतो पण के ओहम. 10⁻12 असेल तर 10⁻9 10⁻12 असेल तर किलो मेगा नंतर पुढे काय ठीक आहे. तुमच्या नॉलेज पर्पजसाठी फक्त किलो आणि मेगा ओम पर्यंतच रेंज लक्षात ठेवायची. 10⁻³ आला तर किलोमध्ये कन्वर्ट करायचा. 10⁻6 असेल तर मेगा ओम मध्ये कन्वर्ट करायचं. सो मग आता आपण काय करू ही काय झाली 1000 ओहम. 1000 म्हणजेच काय 10⁻3. मग मी असं पण लिहिता येईल मला याची व्हॅल्यू 1 इंटू 10⁻3 that is equals to it is nothing but how much it is equals to 1 किलो ओहम. क्लिअर. हा 10⁻3 ला कशात लिहिला आपण फक्त डायरेक्टली किलो ओहम मध्ये लिहून घेतला. आन्सर आला 1 किलो ओहम. सो कलर कोड फॉर ब्राऊन ब्लॅक रेड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टर इज 1 किलो ओहम. थेरॉटिकली कॅल्क्युलेशन समजते सगळ्यांना. कुणाला काही डाऊट? नो मॅम. ओके व्हेरी गुड. सेम वे तुम्हाला मी देऊ एक न्यूमेरिकल सॉल्व करायला. सॉल्व करता Yes, ma'am. ओके. कलर कोड घ्या. रेड 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 ट्रिपल रेड. फर्स्ट बँड रेड, सेकंड बँड रेड and third band also red. सांगा फर्स्ट बँडची व्हॅल्यू काय आहे? चार्ट सांगते मी. चार्ट दाखवते. हा चार्ट तुमच्या समोर ठेवलेला आहे. सॉल्व करा. First band red, second band red, third band red. All are red, red, red. सांगा फर्स्ट बँडची व्हॅल्यू काय येणार रेडची?
2. सेकंड बँडची काय येणार 2. 2. 2. आणि थर्ड बँडची 10 10 raised raised to to 10 is raised equal to 100. ओके 10 raised to 2 व्हेरी गुड समजते म्हणजे 2 आणि 10 raised to 2. 10 to 10 raised to 2. 2. So calculate this value काय आन्सर सांगा मला 2200. 2200. 1200 ओहो 2200. बरं याला किलो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करावं लागेल 22 into 10 raised to 2. 10 raised to 2 पण मला कसं पाहिजे 10 raised to 3 10 raised to 3 असेल तरच आपण काय करतो किलो मध्ये कन्वर्ट करतो सो इज देअर एनी पॉसिबिलिटी टू ॲडजस्ट द डेसिमल व्हॅल्यू समजा मी या मॅनरने लिहिलं 22.00 इंटू 10 raised to मी काय सांगितलं 2 बरोबर ना 22.00 इंटू 10 raised to 2 म्हणजेच काय 2200 ओहम आहे बरोबर आहे आपण काय केलं फक्त आपल्या ॲडजस्टमेंटसाठी एक डेसिमल पॉईंट लिहून ठेवला काय केला आता बघायचं डेसिमल पॉईंट जेव्हा तुम्ही मूव्ह करता फ्रॉम राईट टू लेफ्ट साईड मीन्स टुवर्ड्स युअर लेफ्ट साईड म्हणजे आता काय कितीने मूव्ह करताय तेवढ्या पोझिशननी इकडचा पॉवर काय होणार इन्क्रीज होणार आता मला कितीने पॉवर इन्क्रीज करायचा आहे ऑलरेडी 10 raised to 2 आहे माझ्याकडे मला अजून एक पॉवर पाहिजे तरच मी तिथे व्हॅल्यू काय येईल 10 raised to 3 10 raised to 3 करण्यासाठी मला एक पॉवरची गरज आहे एक पॉवर करण्यासाठी काय करणार मी मूव्ह करणार डेसिमल पॉईंट फ्रॉम राईट टू लेफ्ट साईड तो आन्सर काय येईल मग समजा हा डेसिमल पॉईंट मी मूव्ह केला 22.0 चा डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला एक पोझिशननी मूव्ह केला तर काय येईल 2.2. 2.2 ठीक आहे मूव्ह केल्यानंतर इंटू इकडे काय सांगितलं मी जेव्हा तुम्ही एक डेसिमल पॉईंट लेफ्ट साईडला मूव्ह करता त्यावेळेस पॉवर व्हॅल्यू काय होते इन्क्रीज होते सो पॉवर व्हॅल्यू कितीने इन्क्रीज झाली तेवढ्याच डेसिमल पॉईंटने जेवढ्या पोझिशनने तुम्ही मूव्ह करता एकने मूव्ह केला सो एकने पॉवर व्हॅल्यू इन्क्रीज झाली त्याच्यामध्ये काय झाला 10 raised to 2 च्या तिथे 10 raised to 3 झाला ठीक आहे सो आन्सर काय आलं आता आन्सर काय मिळेल मला फायनल 2.2 किलो ओहम समजतंय कॅल्क्युलेशन काय आलं Yes, ma'am. Yes, ma'am. कॅल्क्युलेशन नीट लक्षात ठेवायचे रेजिस्टन्सचे कॅल्क्युलेशन करताना ही मेथड ठेवायची आपल्याला काय Yes, ma'am. करायचं स्टँडर्ड रेंज असते स्टँडर्ड रेंजला असं नाही म्हणत की 2200 ओहमचा मला रेजिस्टर द्या म्हणजे तुम्ही दुकानात जर गेले शॉपमध्ये गेले इलेक्ट्रॉनिक शॉप असं नाही म्हणत तुम्ही काय म्हणणार आय नीड 2.2K ओहम रेजिस्टर नॉट 2200 ओहम रेजिस्टर म्हणून स्टँडर्डाईज तुम्हाला मेंटेन करायचं आहे तर सिम्पली अजून एक एक्झाम्पल घ्या ऑरेंज 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 triple orange first band orange second band orange and third band also orange चार्ट आहे तुमच्याकडे समोर तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन करा 5 मिनिट देते मला आन्सर सांगा Ma'am. बोला Ma'am, 33 into 10 raised to 3 kilo ohms. 33 इंटू 10 raised to 3 फक्त ओहम राहणार 33 किलो ओहम राहणार Okay, ma'am.
आन्सर कोणाकोणाचं बरोबर आलं बघा, मी बोर्डवर सॉल्व्ह केलंय. ऑरेंज इज 3, ऑल ऑरेंजेस आर 3, ठीक आहे. सो 3 into 10 raised to 3. So 33 into 10 raised to 3. 10 raised to 3 means what? It is nothing but kilo ohm. So directly you can write 33 kilo ohm. आन्सर कोणाकोणाचं करेक्ट आलंय? मॅम माझं करेक्ट आलंय. एकाचं झालं फक्त यशवर्धन. मॅम माझं पण करेक्ट आलं. मॅम माझं पण करेक्ट आलंय. नक्की? आता मला इथे दिसत नाहीये, नाही तर मला कॅमेरा ऑन करावा लागेल तुमचा. काम करा आता, कोणीतरी नोटबुक शेअर करा. इकडनं ऍसेस ऑन करते. कोण करणार?